हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आपण CRPC हा ॲक्ट बघत आहोत आणि आज एक आपण नवीन क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. तो म्हणजे कंप्लेंट्स टू मॅजिस्ट्रेट्स सेक्शन 200 टू 203 ऑफ CRPC. कंप्लेंट्स टू मॅजिस्ट्रेट डिस्कस करत असताना आपण यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करणार आहोत, महत्त्वाचे टॉपिक डिस्कस करणार आहोत. ते म्हणजे एक्झामिनेशन ऑफ कंप्लेनंट सेक्शन 200. सेकंड इज पोस्टपोनमेंट ऑफ इश्यू प्रोसेस सेक्शन 202. आणि थर्ड म्हणजे डिसमिसल ऑफ कंप्लेनंट सेक्शन 203. तर बघूयात की याचं उत्तर नेमकं कशा पद्धतीचं असायला पाहिजे. सेक्शन 200 to 203 of CRPC deals with the provisions relating to complaints to magistrate. That is, cases where the cognizance is taken on a complaint. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की मॅजिस्ट्रेट हे कॉग्निझन्स कोणत्या कोणत्या सर्कमस्टान्सेसमध्ये घेऊ शकतात. त्यामध्ये आपण एक केस पाहिली होती, एक सिच्युएशन पाहिली होती की इन फॉलोइंग केसेस JMFC और JMSC मे टेक कॉग्निझन्स. त्यामध्ये फर्स्ट आपण बघितलं होतं अपॉन रिसिव्हिंग अ कंप्लेंट ऑफ फॅक्ट्स विच कॉन्स्टिट्यूट सच ऑफेन्स सेक्शन 190 सब क्लॉज 1A. तर त्याच्याशी रिलेटेडच आपण आता डिटेलमध्ये ते बघणार आहोत. तर सेक्शन 200 to 203 have been enacted for the purpose of to sort out false, frivolous and vexatious complaints aimed at harassing the accused and to choose genuine cases to throw out false cases at the very outset without calling upon the party complained against. 200 ते 203 चा या ठिकाणी शॉर्टमध्ये ऑब्जेक्ट आपण बघणार आहोत. कशासाठी हे प्रोव्हिजन आणलं गेलं हे देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. 200 to 203 have been enacted for the purpose of to sort out false, frivolous and vexatious complaints. खोट्या, दुसऱ्याला त्रास देण्यासाठीच्या कंप्लेंट्स शोधून काढणं, त्याला डिटेक्ट करणं आणि एखाद्या याला हॅरॅस करणाऱ्या ज्या कंप्लेंट्स असतील त्या हॅरॅस करणाऱ्या कंप्लेंट शोधून काढणं आणि त्याला थ्रो आउट करणं, त्याला बाहेर साईडला काढणं. तसेच टू चूज जेन्युइन केसेस, ज्या खरंच ज्या मेरिटच्या केसेस आहेत, मेरिटच्या कंप्लेंट्स आहेत त्यांना वेगळं काढणं. हा एक महत्त्वाचा पर्पज आहे याचा, या प्रोव्हिजन्सचा सगळ्या. आणि विदाउट कॉलिंग अपॉन द पार्टी कंप्लेन अगेन्स्ट, ज्याच्या विरुद्ध ती कंप्लेंट केली त्याला बोलवण्याच्या आधीच ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेणं, हा एक पर्पज आहे या सगळ्या प्रोव्हिजन्सचा सेक्शन 200 to 203 ऑफ CRPC. आता यातला महत्त्वाचा पहिला टॉपिक आपण बघणार आहोत. फर्स्ट आहे एक्झामिनेशन ऑफ कंप्लेनंट सेक्शन 200 ऑफ CRPC. याच्यातलं फर्स्ट पॉइंट आहे ऑब्जेक्ट ऑफ एक्झामिनेशन इज टू ॲसर्टन वेदर देर इज अ प्रायमा फेसी केस अगेन्स्ट अक्यूज्ड. आरोपी विरुद्ध एखादी प्रायमा फेसी केस खरंच आहे का हे ॲसर्टेन करणं, हे डिटरमाइन करणं हा एक पर्पज आहे एक्झामिनेशन घेण्यामागचा. सेकंड आहे अ मॅजिस्ट्रेट टेकिंग कॉग्निझन्स ऑफ एन ऑफेन्स ऑन अ कंप्लेंट शॉल एक्झामाइन अपॉन ओथ द कंप्लेनंट अँड विटनेसेस प्रेझेंट इफ एनी. कंप्लेनंटची जी एक्झामिनेशन आहे त्याला ओथ त्याला द्यायची आहे न्यायाधीशांनी, विटनेसेसला देखील द्यायची आहे. Substance of such examination shall be reduced into writing and shall be signed by the
complainant and witnesses if any, and also by magistrate. त्यानंतर चौथा आहे इन फॉलोइंग केसेस मॅजिस्ट्रेट नीड नॉट एक्झामाइन द कंप्लेनंट अँड विटनेसेस. काही सिच्युएशन आपण डिस्कस करणार आहोत ज्यामध्ये मॅजिस्ट्रेटला कंप्लेनंटला एक्झामिनेशन त्याची घेण्याची आवश्यकता नाही आहे, त्याला एक्झामिन करण्याचं काही कारण नाही आहे, किंवा विटनेसेसची देखील एक्झामिनेशन घ्यायची आवश्यकता नाही आहे. कोणत्या कोणत्या केसेसमध्ये? व्हेन कंप्लेंट इज इन रायटिंग. सेकंड, पब्लिक सर्वंट ॲक्टिंग इन ऑफिशियल कॅपॅसिटी. थर्ड, अ कोर्ट हॅज मेड द कंप्लेंट. फोर्थ, if magistrate takes over the case for inquiry or trial under section 192, that is latter magistrate need not re-examine them. या 4 परिस्थितीमध्ये एक्झामिनेशन घेण्याची आवश्यकता नाही आहे. कंप्लेंट इज इन रायटिंग, पब्लिक सर्वंट ॲक्टिंग इन ऑफिशियल कॅपॅसिटी, अ कोर्ट हॅज मेड द कंप्लेंट. If magistrate makes over the case for inquiry or trial under section 192, that is latter magistrate need not re-examine them. रायटिंग मध्ये असावी, पब्लिक सर्वंट विरुद्ध असावी, कोर्टाने ती कंप्लेंट फाईल केलेली असावी. तर अशा परिस्थितीमध्ये एक्झामिन करण्याची आवश्यकता नाही आहे कंप्लेनंटचं. आता हे झालं आपण एक्झामिनेशन ऑफ कंप्लेनंट अंडर सेक्शन 200. यानंतर सेकंड टॉपिक बघणार आहोत पोस्टपोनमेंट ऑफ इश्यू प्रोसेस, सेक्शन 202 ऑफ CRPC. आता याचा ऑब्जेक्ट काय आहे? सेक्शन 202 चा ऑब्जेक्ट आहे इज टू एनेबल द मॅजिस्ट्रेट टू फॉर्म एन ओपिनियन ॲज टू वेदर द प्रोसेस शुड बी इश्यूड ऑर नॉट, and to remove from his mind hesitation that he may have felt upon the mere perusal of the complaint and the consideration of the complainant's evidence on oath. याचा काय उद्देश आहे माहिती आहे का, की एक मॅजिस्ट्रेटला डिसाईड करण्यासाठी एक टाइम या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे, आणि इश्यू प्रोसेस करावी का नाही यासाठी एक सफिशियंट त्या ठिकाणी वेळ मॅजिस्ट्रेटला मिळावा, हा एक पर्पज आहे. सेक्शन 202 इज टू एनेबल द मॅजिस्ट्रेट टू फॉर्म एन ओपिनियन ॲज टू वेदर द प्रोसेस शुड बी इश्यूड ऑर नॉट, अँड टू रिमूव्ह फ्रॉम हिज माइंड हेजिटेशन दॅट ही मे हॅव फेल्ट अपॉन द मेअर पर्स्युअल ऑफ द कंप्लेंट अँड द consideration of the complainant's evidence on oath. आता याच्यातलं प्रोव्हिजन महत्वाचं एक आहे की मॅजिस्ट्रेट ऑन रिसिप्ट ऑफ अ कंप्लेंट ऑफ एन ऑफेन्स or which has been made over to him under section 192 may, if he thinks fit and shall, if accused resides in beyond his jurisdiction, postpone the issue of process against the accused. मॅजिस्ट्रेटला जर असं वाटलं की किंवा मॅजिस्ट्रेटने ती करायचीच आहे पोस्टपोन, एखाद्या वेळेला अक्यूज जो आहे तो त्या मॅजिस्ट्रेटच्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर राहत असेल, त्याच्या कोर्टाच्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर जर राहत असेल, तर त्याने ते पोस्टपोन तर करायचं आहे इश्यू ऑफ प्रोसेस अगेन्स्ट द अक्यूज्ड. आता प्रोसेस म्हणजे काय, आपण ऑलरेडी प्रोसेसेस टू कंपेल अपीरियन्स या टॉपिक खाली आपण डिस्कस केलेला आहे. प्रोसेस म्हणजे काय, यातला आता सेकंड पॉईंट बघूयात पोस्टपोनमेंट मधलाच. मॅजिस्ट्रेट मे आफ्टर पोस्टपोन द इश्यू प्रोसेस inquire into the case himself or direct an investigation to be made by a police or any other appropriate person. आता पोस्टपोन करून काय करणार आहेत मॅजिस्ट्रेट, तर स्वतः त्याची इन्क्वायरी करतील किंवा इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठीचे आदेश देतील पोलिसांना. तिसरा आहे पर्पज ऑफ सच इन्क्वायरी और इन्व्हेस्टिगेशन इज टू डिसाइड वेदर और नॉट देयर इज अ सफिशियंट ग्राउंड फॉर प्रोसिडिंग. आता इन्क्वायर करतील किंवा इन्व्हेस्टिगेशन करायचे आदेश देतील पोलिसांना,
आता इन्क्वायरी करण्याचा किंवा इन्व्हेस्टिगेशनचा पर्पज काय आहे? टू डिसाइड वेदर ऑर नॉट देर इज अ सफिशियंट ग्राउंड फॉर प्रोसिडिंग. त्यानंतर त्यातलाच चौथा पॉईंट आहे पोस्टपोनमेंटचा. मॅजिस्ट्रेट शॉल नॉट डायरेक्ट अन इन्व्हेस्टिगेशन इन फॉलोइंग केसेस. फॉलोइंग केसेसमध्ये मॅजिस्ट्रेटने इन्व्हेस्टिगेशन डायरेक्ट करायचं नाहीये, आदेश द्यायचे नाही इन्व्हेस्टिगेशनचे. इफ ऑफेन्स इज ट्रायबल एक्सक्लुझिव्हली बाय कोर्ट ऑफ सेशन, पहिला पॉईंट त्यातला. सेकंड वन, इफ कंप्लेनंट अँड विटनेसेस इफ एनी हॅव नॉट बीन एक्झामिन ऑन ओथ अंडर सेक्शन 200 अँड कंप्लेनंट has not been made by complaint has not been made by a court. या दोन केसेसमध्ये मॅजिस्ट्रेट शॉल नॉट डायरेक्ट अन इन्व्हेस्टिगेशन इन फॉलोइंग केसेस. जर ऑफेन्स हा जो आहे कंप्लेंटमध्ये जो एलिज केलेला ऑफेन्स आहे तो ट्रायबल बाय सेशन आहे किंवा सेक्शन 200 खाली विटनेसेसची किंवा कंप्लेनंटची एक्झामिनेशन ओथवर घेण्यात आलेली नाही आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये मॅजिस्ट्रेट शॉल नॉट डायरेक्ट अँड इन्व्हेस्टिगेशन इन फॉलोइंग केसेस. त्यातलाच पाचवा पॉईंट आहे, मॅजिस्ट्रेट डिसाइडेड टू इन्क्वायर इन टू द केस हिमसेल्फ मॅजिस्ट्रेट मे टेक एव्हिडन्स ऑफ विटनेसेस ऑन ओथ. मॅजिस्ट्रेट स्वतःच इन्क्वायरी करायचं जर ठरवलं तर मॅजिस्ट्रेट काय करेल? विटनेसेस साक्षीदारांचा साक्ष ओथवर घेईल, शक्तीवर त्यांचे साक्ष घेईल. आणि त्यातला सहावा पॉईंट आहे, इफ ऑफेन्स इज ट्रायबल बाय कोर्ट ऑफ सेशन then magistrate shall call upon the complainant to produce all his witnesses and examine them on oath. जर ऑफेन्स हा ट्रायबल बाय सेशन जर असेल तर मॅजिस्ट्रेट काय करतील की कंप्लेनंटला बोलवतील आणि कंप्लेनंटला त्याचे जे विटनेसेस आहेत ते सगळे विटनेसेस प्रोड्यूस करायला लावतील आणि त्यांची एक्झामिनेशन घेतील शक्तीवर, ओथवर. तर अशा रीतीने आपण सेकंड टॉपिक डिस्कस केला, पोस्टपोनमेंट ऑफ इश्यू प्रोसेस. तिसरा आहे यातलाच टॉपिक, डिसमिसल ऑफ कंप्लेंट, सेक्शन 203. एक्झामिनेशन ऑफ कंप्लेनंट पाहिलं आपण, पोस्टपोनमेंट ऑफ इश्यू प्रोसेस पाहिलं. आता तिसरा टप्पा आहे डिसमिसल ऑफ कंप्लेंट, सेक्शन 203. अ मॅजिस्ट्रेट टेकिंग कॉग्निझन्स ऑफ एन ऑफेन्स ऑन अ कंप्लेंट शॉल फॉर्म एन डिसिजन ॲज टू वेदर ऑर नॉट देर आर सफिशियंट ग्राउंड टू प्रोसीड विथ द केस. मॅजिस्ट्रेटनी एक डिसिजन फॉर्म करायचा आहे, एक निर्णय घ्यायचा आहे की सफिशियंट ग्राउंड आहे का नाही या कंप्लेंटमध्ये पुढे प्रोसीड होण्यासाठी. आणि इफ आफ्टर कन्सिडरिंग फॉलोइंग ॲस्पेक्ट्स, फर्स्ट द स्टेटमेंट ऑन ओथ ऑफ द कंप्लेनंट अँड विटनेसेस, द रिझल्ट ऑफ द इन्क्वायरी ऑर इन्व्हेस्टिगेशन इफ एनी अंडर सेक्शन 202, इफ मॅजिस्ट्रेट इज ऑफ ओपिनियन दॅट देर इज नो सफिशियंट ग्राउंड फॉर प्रोसिडिंग, he shall dismiss the complaint and shall record his reasons for so doing. आता 202 मध्ये काय सांगितलं होतं की स्वतः इन्क्वायरी करेल किंवा पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करायला लावेल. मग या दोन्ही करून जर मॅजिस्ट्रेटला जर असं वाटलं, इफ मॅजिस्ट्रेट इज ऑफ ओपिनियन दॅट देर इज नो सफिशियंट ग्राउंड फॉर प्रोसिडिंग फर्दर, he shall dismiss the complaint and shall record his reasons for so doing. And person may file a second complaint on same grounds. आता जर डिसमिसल झाला असेल कंप्लेंटचं, तर तो जो कंप्लेंट आहे, तो जो पर्सन आहे, तो सेकंड कंप्लेंट देखील सेम ग्राउंडवर फाईल करू शकतो. तर अशा प्रकारे आपण कंप्लेंट्स टू मॅजिस्ट्रेट सेक्शन 200 अँड 200 to 203 बघितलं. यामध्ये आपण 3 महत्त्वाचे पॉईंट्स डिस्कस केले, एक्झामिनेशन ऑफ कंप्लेनंट सेक्शन 200, पोस्टपोनमेंट ऑफ इश्यू प्रोसेस सेक्शन 202 अँड डिसमिसल ऑफ कंप्लेंट सेक्शन 203 ऑफ CRPC. यानंतर आपण अजून एक महत्त्वाचा क्वेश्चन या ठिकाणी बघणार आहोत, तो म्हणजे इश्यू प्रोसेस सेक्शन 204, 205, 206. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि असेच CRPCवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या फ्रेंड्सना शेअर देखील करा. थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.